शरद पवार गुट के नए महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे का कराड़ में भव्य स्वागत। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट के नए महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विधायक शशिकांत शिंदे का कराड़ में गर्मजोशी से स्वागत किया गया। शिंदे ने अपने दौरे के दौरान छत्रपति शिवाजी महाराज स्मारक, महात्मा गांधी स्मारक और दिवंगत यशवंतराव चव्हाण की समाधि पर जाकर श्रद्धांजलि अर्पित की। मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने कहा कि वे यशवंतराव चव्हाण के विचारों और सिद्धांतों के आधार पर महाराष्ट्र के विकास के लिए काम करेंगे। इस अवसर पर पूर्व मंत्री बाला साहेब पाटिल, सुनील माने, देवराज पाटिल और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई कार्यकर्ता उपस्थित थे। या साताऱ्यामध्ये आल्यानंतर चव्हाण साहेबांच्या असलेल्या या स्मृतीस्थळाला नतमस्तक होऊन भविष्य काळामध्ये त्यांनी उभा केलेला महाराष्ट्र तेवढ्याच परत जोमाने त्यांच्या विचाराचा उभा करण्याची प्रेरणा घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे। पक्षाच्या पडत्या काळात तुमच्यावर जबाबदारी देण्यात यापूर्वी कसं सामोरं जाणार? खरं म्हटलं तर आदरणीय जयंत पाटील साहेबांनी 6-7 वर्ष अध्यक्षपद पक्षाच्या संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात जेव्हा पक्ष फुटला तेव्हा समर्थपणाने सांभाळला। येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। ही जबाबदारी माझ्यावर मिळालेली असताना पहिलं संघटना मजबूत करणं, पक्ष सामान्य लोकांच्या माध्यमातून उभा करण्याचा प्रयत्न करणं, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय हे जाणून घेणं। 3 दिवस आम्ही आता पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुण्याला बैठका घेतलेल्या आहेत। नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी शेवटच्या राज्याच्या कोपऱ्यापर्यंत आम्ही ह्या पक्षाच्या संदर्भामधल्या दौरे करणार आहोत आणि 100% पक्ष मजबूत करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न करणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय ठरलंय? नाही, अजूनपर्यंत स्थानिक पातळीवर ज्यावेळेला मी, बाळासाहेब पाटील साहेब आम्ही सगळे पक्षाच्या बैठकीला होतो तेव्हा पवार साहेबांनी जिल्ह्याच्या स्तरावर स्थानिक आघाडी करण्याच्या बाबतीमधला निर्णय प्रत्येकाने घ्यावा आणि पक्षाला कळवा अशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत। अजून स्थानिक स्वराज्य संस्थेला वेळ आहे, पण 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्हाध्यक्ष सुनील माने असतील, काँग्रेसचे आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रमुख हे 3 जण बसतील, प्राथमिक चर्चा करतील आणि त्यानंतर मग वरिष्ठ पातळीवर आपण चर्चा करून निर्णय घेऊ। शिंदे साहेब नतमस्तक झाला चव्हाण साहेबांच्या, तर काय मागितलं तुम्ही, काय सांगितलं? महाराष्ट्र जातीवाद्यांच्या मुक्तातून आता मोकळा होऊन द्या। असं आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर समाजाच्या विकासाचं काम करण्याच्या ऐवजी आता या ठिकाणी वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडली जाते। धर्मवाद आणि त्याचबरोबर विकासाच्या ऐवजी उद्योगपतींचा महाराष्ट्र आता ओळखायला लागतो का अशी परिस्थिती आहे। चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा। विधानसभेचं आत्ताचं अधिवेशन, आता जे काही घडलं नाही ते आता घडू लागले, या संदर्भात काय? मी विधान परिषदेमध्ये ही घटना घडल्यानंतर सविस्तरपणे भाषण केलेलं आहे। खरं म्हटलं तर विधिमंडळ हे एक सार्वभौम अशा प्रकारचं मंडळ असतं, जिथं वेगवेगळ्या प्रकारचे कायदे, राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातात। त्याच सभागृहामध्ये ज्या पद्धतीने काल परवा या ठिकाणी घटना घडलेली आहे ती निंदनीय आहे। मला वाटतं ज्या लोकांना गुन्हेगार म्हणून पाहिलं जातं ती लोक सुद्धा सभागृहात आली आणि सभागृहाच्या दालनाच्या बाहेर ज्यावेळेला अशा प्रकारच्या घटना काढण्याचा प्रयत्न होतो, कोणत्याही पक्षाचा कोणताही नेता असो, परंतु त्या पक्षाने काही संस्कृती, विचार हे पाळले पाहिजे। पण ती जर सोडून कोणालाही काही करण्याची परिस्थिती निर्माण झाली, गेल्या काही महिन्यामध्ये विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती घडते आहे ती बघितल्यानंतर कायद्याचं राज्य आहे का नाही ही शंका यायला लागली। हे प्रकरण घडल्यानंतर सांगतो की आपण सर्वांनी बघितलं तर नितीन देशमुख म्हणून आपल्या सातारा जिल्ह्यातलाच आहे, खटाव मधला, त्या कार्यकर्त्याला तिथे उपस्थित असताना मारलं गेलं। मार खाणाऱ्यावर गुन्हा दाखल केला गेला। आता त्या मार खाणाऱ्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मारणारे जेवढे होते त्याच्यापेक्षा एकावर गुन्हा दाखल केला होता। सीसीटीव्ही फुटेज मध्ये, रेकॉर्डिंग मध्ये कोणी कोणी मारलं हे दिसलेले असताना सुद्धा एकावर गुन्हा दाखल केला, ही पक्षपातीपणा होता। आणि ज्यांनी मार खाल्लाय त्याच्यावरच त्या ठिकाणी परत गुन्हा दाखल करणं हे मला वाटतं चुकीचं होतं। त्याचबरोबर
जितेंद्र आव्हाडांवर पण शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला. म्हणजे सरकारने काल तर अजून एक अशी परिस्थिती होती की ज्या आरोपीला पकडलंय पोलीस त्याला तंबाखू चोळून देत होता. ही परिस्थिती बघितल्यानंतर कायद्याचं राज्य राहिलंच का नाही आणि त्या ठिकाणी पूर्णपणाने पक्षपातीपणा होतोय हा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी सहकारी आमच्या त्या ठिकाणी बसले होते. शेवटचा राष्ट्रवादीचा सातारा जिल्हा बालेकिल्ला तर तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, ही परिस्थिती राहिली पुन्हा बालेकिल्ला करण्याचा काय प्लॅन? मी असेल, बाळासाहेब पाटील साहेब असतील, त्याचबरोबर सुनीलजी माने असतील आणि राष्ट्रवादीचे जे आमचे आता सगळे नेते मंडळी आहेत जिल्ह्यातले ते राहिलेले ते घेऊन नवीन टीम आम्ही तयार करू. मला वाटतं की आज पण मी येत असताना चांगला उत्स्फूर्तप्रमाणे सामान्य कार्यकर्त्यांचा आणि तरुणांचा चांगला पाठिंबा होता. वातावरण निर्मिती करावं लागते, प्रश्न मांडावे लागतील, आव्हानं घ्यावे लागतील आणि या राज्याचा कारभार कसा चालला हा जनतेपर्यंत आणावा लागेल. अवकाळी पाऊस पडला, ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलंय. अनेक प्रश्न मांडले पण सरकारने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. बेरोजगारीचा प्रमाण वाढलेलं आहे. आम्ही या काही गोष्टीवर आम्ही निश्चितपणाने आवाज उठवू, लोकांपर्यंत पोहोचू आणि परत एकदा